हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर मी आज निघाले हे वणीला सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी चालले मी. तर चला माझ्यासोबत. तर फायनली आम्ही आता गडावर पोचलो. आता इथे आधी मी ओटी घेते आणि एक म्हणजे आईची कृपाच म्हणावी. म्हणजे त्यांनी मला त्या ताईंनी ओटी जी दिली ना, म्हणजे साडी दिली ओटीमध्ये. तर तीच साडी आज देवी आईला नेसवली होती. म्हणजे हे माझं भाग्य की मला तीच साडी मिळाली. तर आता इथून ओटी घेते, मग पुढे दर्शनाला निघतो. मग धीरज आता आले तिकीट काढून. तर आता गर्दी कमी वाटते आज, कारण आम्हाला म्हणजे नेमकं काय झालं, दुपारी निघायला उशीर झाला. आता आम्ही मध्ये आलो आहे. तर मध्ये आल्याला बघा बाप्पांचं दर्शन झालं. आपले बाप्पा किती छान दिसत आहेत बघा. इथे बाप्पांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे बघा. तर आम्ही आता इथे बाप्पांचं दर्शन घेऊ, मग पुढे निघू. आता आपल्या बाप्पांचं दर्शन छान झालं आहे. आता आपण रोपवेकडे जाण्यासाठी निघूया. तर आता इथे रोपवे खाली आली आहे. जसे आम्ही रोपवेमध्ये बसलो तसं मी एक नोटीस केलं की कोइन्सिडेंटली मध्ये कोणीच नव्हतं, फक्त आम्ही होतो. रोपवेमध्ये बसलं ना की माझं सतत लक्ष बाहेरच असतं. म्हणजे बाहेरची गंमत बघायला खूप छान वाटतं. आणि मला आहे ना माझे बालपणीचे दिवस आठवतात. म्हणजे बालपणी ना मी माझ्या मामाच्या घरी जायची ट्रेनमध्ये बसून. तसंच मला यात पण फील होतं बसल्यावर.
तर आता आमचं दर्शन झालं आहे. त्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर बऱ्याच छान-छान वस्तू होत्या. म्हणजे काही स्वामींच्या, देवांच्या बऱ्याच काही मूर्त्या होत्या आणि काही तांब्या पितळेचे दिवे खूप छान-छान होतं. आणि काही मंगळसूत्र वगैरे बघितले मी. तर त्यात एक क्लेअरला मंगळसूत्र खूप आवडलं. ते तिच्या आवडीचं घेतलं मी आणि काही माझ्या आवडीचे घेतले. बाकी काही घेतलं नाही मी. शॉपिंग झाल्यानंतर आम्हाला थोडी भूक लागली होती. नंतर आम्ही थोडं खाल्लं आणि चहा वगैरे घेतला. त्यानंतर आहे ना एक मांजर होती. ती आम्हाला दिसली. म्हणजे तिला काय माहिती भूक लागली होती वाटतं तिला. पण तिला खायला दिलं आम्ही बिस्किट वगैरे, पण तिने काही खाल्लं नाही. सतत माझ्याकडे बघत होती ती. तर तिला बघून मला आहे ना माझ्या मिकीचीच आठवण झाली. त्याला घरी सोडलं होतं मी. खूप क्यूट दिसत होती, म्हणजे त्याच्यासारखीच ती झोपत होती, बसली होती. पण काय माहिती म्हणजे काही खातच नव्हती ती. फक्त एकटक आमच्याकडे बघत. फायनली आम्ही घरी आलो. तर मी खूप दमले होते. त्यामुळे मला होळीचा नैवेद्य बनवता आला नाही. तर धीरज रेडीमेड पुरणपोळी घेऊन आले. तर त्याचाच नैवेद्य मी आता होळीला दाखवते आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.